गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू लॉग. तर मित्रांनो, कशा आहात सर्वजण. तर मित्रांनो, मी पुन्हा आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे आणि आजच्या दिवशी पुन्हा पेंटचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे पेंट तर एवढं लवकर चालू होणार नाही, लांबी भरायचं काम चालू आहे. कारण की एकच पेंटर येतो आहे आणि एक पेंटर आल्यामुळे कामाला पण उशीरच होतो आहे जरा, आणि जास्त दिवस पण जाऊ शकतात. त्यांची कामं दुसऱ्या ठिकाणी चालू आहे. मालेगावला काही काम चालू आहे त्यांचं, त्यानंतर इकडे लोणीला पण काम चालू आहे. त्यामुळे इथं त्यांचा पेंटरच नाही कोणी, त्यांचा मालक इथेच राहतो आणि एकच पेंटर त्यांच्याकडे आत्ताच्या वेळेला आहे. मग त्यांनी आपल्या साईटवरतीच त्याला पाठवून दिलेलं आहे. मग जेवढं शक्य होईल त्यांच्याकडून मी काम आता करून घेणार. 10 ते 12 दिवस याच्यामध्ये जाऊ शकतात. मग चला ठीक आहे, असं पण लेटच झालेलं आहे. आता आपण पण काही करू शकणार नाही त्या गोष्टीला. आणि साईटवरती पण मी थोडं लेटच आलो होतो. सार्थकचे आज पुन्हा पेपर होते. आमचे एक पाहुणे, त्यांचा मुलगा पण होता, त्याने पण त्याचं ॲडमिशन घेतलेलं होतं येवल्यामध्येच. तर दोघांना मग मी तिथे पेपरसाठी सोडून आलो होतो कॉलेजला, आणि तसंच मग आपल्या साईडकडे आलेलो होतो. तुम्हाला मागे दिसत असेल बघा, फर्निचर पूर्ण झाकलेले पेपरने. झाकावं लागतंच ते. पेंट करायचं असेल तर फर्निचर आपल्याला झाकावं लागतं. ठीक आहे, असो. तर मागे एका व्हिडिओला ना मला एक कॉमेंट आलेली होती बरं का. म्हणजे मी शेअर मार्केट संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट आली होती. तर त्याला अनुसरून मी काही मुद्दे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. व्हिडिओच्या खाली एका सरांनी कॉमेंट केलेलं होतं की सर, प्रॉफिट आपण केव्हा बुक केलं पाहिजे मार्केटमध्ये. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, हे प्रत्येकासाठीच महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत असतात ना, पहिले विचार करून ठेवा की मला करायचं आहे काय नेमकं. बहुतेक जण असे असतात शेअर मार्केटमध्ये, ते येतात लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजे त्यांचा उद्देश काय असतो की पुढचे 5-10 वर्षांसाठी मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. पण ते काय करतात माहिती आहे की त्यांना 10-15% प्रॉफिट दिसलं की ते आपल्याजवळ असलेले शेअर्स असतात ना, त्यांना सेल करून टाकतात. मग जर तुम्ही 10-15 दिवसांमध्ये, एखाद महिन्यामध्ये त्या कंपन्यांचे स्टॉक असतात त्यांना जर सेल करताय तुम्ही, तर मग त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कसं काय म्हटलं जाणार. ती तर शॉर्ट टर्मसाठी केलेली ट्रेडिंग झाली. मग त्याला ट्रेडिंगच म्हणू शकतो आपण. कमी कालावधीसाठी आपण स्टॉकला होल्ड करतो आहे आणि त्यांना सेल करून टाकतो आहे. तर मग बघा, जर तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर तुम्ही चांगले स्टॉक होल्ड केलेले असतात आणि व्ह्यू ठेवलेला असतो तुम्ही पुढच्या 5-10 वर्षांचा. मग तुम्ही 5-10 वर्षांपर्यंत ते स्टॉक होल्ड पण केले पाहिजे. मग तिथे तुम्हाला लॉस होत असेल तरी तुम्हाला होल्ड करावे लागतील ते, किंवा तुम्हाला प्रॉफिट होत असेल तरी तुम्हाला ते होल्ड करावे लागतील. कारण तुम्ही जर होल्ड केलं तरच कंपाऊंडिंगचा बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतो. ठीक आहे, कंपाऊंडिंग चांगलं होत असतं जास्त कालावधीसाठी जेव्हा आपण थांबतो तेव्हा. मग तिथे प्रश्न येतच नाही प्रॉफिट बुकिंगचा. मग तिथे तुम्हाला 10% प्रॉफिट येतं आहे, 20% प्रॉफिट येतं आहे. मग प्रॉफिट बुक करण्याचा प्रश्न येतोच कुठे. तुम्ही तर त्याला होल्ड करणार. लॉस होतो आहे तरी होल्ड करणार त्याला तुम्ही. असं नाही की थोडं प्रॉफिट आलं की मग आपण त्याच्यातून बाहेर पडायचं, असं नाही. त्याला आपण होल्ड करायचं असतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, जसं आता काही जण इंट्राडे करतात. आता इंट्राडे कसं असतं, रिस्की असतं फार. शक्यतो तिथे लॉसच होत असतं. मग तुम्ही इक्विटीमध्ये करा किंवा ऑप्शनमध्ये करा, ते रिस्की असतं, ते करायला नको. पण तिथे जर तुम्ही करत असाल इंट्राडे, तर तिथे पण तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तर त्याच्यातून बाहेर पडावंच लागतं. काही वेळेला असं होत असतं की तुम्हाला लॉस होतं, तुम्ही जर त्या लॉसला होल्ड केलं तर काही फायदा नसतो, त्याच्यातून बाहेर पडावंच लागतं. तुम्हाला जर प्रॉफिट होत असेल तर ते प्रॉफिट पण तुम्ही इंट्राडेमध्ये बुक केले पाहिजे. मग ठीक आहे, एक रिस्क रिवॉर्ड रेशिओ असतो आपला, त्याच्यानुसार आपण प्रॉफिट बुक केले पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर बहुतेक जणांचे असे प्रश्न मला अगोदर पण आलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण किती टक्के प्रॉफिट बुक केलं पाहिजे. हे बघा, त्याच्यासाठी टेक्निकल कामी येत असतात. टेक्निकलचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे की मला कोणत्या ठिकाणी स्टॉक बाय करायचा आहे आणि किती टार्गेट तो देऊ शकतो येणाऱ्या दिवसांमध्ये, कुठे हर्डल असणार, कुठे रेजिस्टन्स असणार, ते आपल्याला माहीत पाहिजे. जर आपल्याला माहीत असेल तर मग तेवढं आपण टार्गेट ठेवू शकतो त्याच्यामध्ये. मग असं नाही की त्या स्टॉकमध्ये तुम्हाला 15%च प्रॉफिट मिळेल, 20%च प्रॉफिट मिळेल, 50%च प्रॉफिट मिळेल, असं नाही आहे. ठीक आहे, पण अशा ठिकाणी आपण एंट्री घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी 5 ते 6% रिटर्न भेटलेच पाहिजे स्विंग ट्रेडिंगमध्ये. असं नको व्हायला की तुम्ही एखादा स्टॉक बाय करताय स्विंग ट्रेडिंगसाठी आणि तिथे तुम्हाला प्रॉफिट येतं 2%चं, पण तुमचा स्टॉप लॉस, कारण की स्टॉप लॉस असतो ट्रेडिंगमध्ये, तो स्टॉप लॉस येतो आहे 6%चा. मग ते 2% प्रॉफिट बनवून तुमचा फायदा पण नसतो. कारण की दुसऱ्या वेळेला जर एखादा स्टॉक तुम्ही बाय केला आणि त्याच्यामध्ये जर तुमचा 6%चा स्टॉप लॉस जर हिट झाला, तर मग तिथे तुम्हाला होणारं नुकसान जास्त असतं. मग त्यामुळे कमीत कमी आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये 5 ते 6% रिटर्न बनलेच पाहिजे. मग ते जास्त पण बनू शकतात. जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेंड कॅच करताय पूर्ण, मग तिथे काही वेळेला 10%, 12%, 15% असं पण प्रॉफिट बनत असतं.
मग तुम्ही अपेक्षा नाही ठेवू शकत त्याच्यामध्ये 30-40% खूप वेळेला होतं असं की बहुतेक जणांना 10-12% प्रॉफिट येत असतं, पण त्यांना लालसा लागलेली असते की नाही हा स्टॉक अजून वरती जाईल, मला 30-40% प्रॉफिट देईल, पण तोच स्टॉक त्यांना निगेटिव्ह 10% 20% रिटर्न देऊन टाकतो. म्हणजे प्रॉफिट आलेलं असतं पण त्यांनी ते बुक केलेलं नसतं. तर लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असतात त्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6% प्रॉफिट तुमचं झालंच पाहिजे. 2% 1% प्रॉफिट फायदा नाही, कारण की मग तुमचा लॉस जास्त होत आहे ना आणि तुम्ही प्रॉफिट कमी बनवताय मग शेअर मार्केटमध्ये. बघा, मी तुम्हाला हे 3-4 मुद्दे सांगितलेले आहे प्रॉफिटच्या संदर्भामध्ये. मग तुम्ही करता काय त्याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल 5-6% रिटर्न तुम्हाला मिळत असतील, बुक केलं तरी अडचण नसते. 10% मिळत आहे, बुक केलं तरी अडचण नसते. असं नको व्हायला की तुम्ही अपेक्षा अजून ठेवताय जास्त आणि तो तुम्हाला नंतर निगेटिव्ह रिटर्न देतो आहे, असं नको व्हायला. आणि इंट्राडे करताय तिथं पण तुम्हाला प्रॉफिट येतं आहे बुक करावं लागेल किंवा लॉस होतो आहे लॉस पण बुक करावं लागेल. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला बनवून राहावं लागतं, तेव्हाच एक छान वेल्थ क्रिएशन आपलं भविष्यामध्ये होत असतं. कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला तिथे मिळतो. मग ठीक आहे, ज्या सरांनी ही कॉमेंट केलेली होती त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल माझ्या मते. बघा, तुम्हाला या गोष्टी समजलेल्या आहे की नाही मला कॉमेंटमध्ये सांगा सर तुम्ही. आणि शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बनतात मित्रांनो, पण एक चांगलं नॉलेज घ्या तुम्ही, चांगलं मार्गदर्शन असेल तुम्हाला की जो व्यक्ती नॉलेज घेत नाही तो मार्केटमध्ये लॉसमध्येच जात असतो, त्याचे नेहमी लॉस होतात. ते एक चांगलं नॉलेज घ्या. आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावरती खूप सारा कंटेंट अवेलेबल आहे. असा कंटेंट शोधा की तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी मिळेल त्यातून. ठीक आहे, आपला एक डीपटेक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पण खूप सारा कंटेंट आहे, खूप सारे व्हिडिओ आहेत ते पण बघू शकतात. किंवा तुम्हाला दुसरा कोणताही हिंदी किंवा मराठी यूट्यूब चॅनल असतो तिथे पण जर काही व्हिडिओ तुम्हाला मिळत असतील, समजायला सोपे असतील तर तिथे तुम्ही जाऊ शकतात, बघा ते व्हिडिओ आणि शिका शेअर मार्केटला. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट करा, चांगली इन्व्हेस्टमेंट करा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे, पण असं कोणाचं ऐकून किंवा कोणाच्या टिप्स घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करू नका. खूप जण तुम्हाला सांगणारे असतील की बाबा चल मी तुझा पैसा बनवून देतो शेअर मार्केटमध्ये, माझ्याकडे ते पैसा देऊ नका, तुम्ही फसणार मग तिथे. मी जी माहिती तुम्हाला शेअर मार्केट संदर्भात देत असतो तुम्हाला आवडते की नाही आवडते हे पण मला समजायला पाहिजे ना, त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट पण नक्की करायची. ठीक आहे, भेटू आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद.